तुम्ही आतापर्यंत YouTubeवर ना बऱ्याच जणींचे करंजीचे व्हिडिओ पाहिले असेल. प्रत्येकजण कोणी ना कोणी काय ना काय ते टिप्स आणि ट्रिक्स सांगतात, जेणेकरून तुमची करंजी एकदम अशी खुसखुशीत होते. पण आज मी तुम्हाला कुठलीही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार नाही. फक्त एक गोष्ट सांगणार आहे, जी तुम्ही करंजी करता वेळेस पाळली तर तुमची सुद्धा करंजी एकदम अशी खारीसारखी खुसखुशीत होते. तर तुम्ही अगोदर त्या करंजीचा आवाज ऐकला असेल, किती खुसखुशीत झाली आहे. तरी एकदम अशी खारीसारखी खुसखुशीत करंजी बनवण्यासाठी ना एका मोठ्या ताटामध्ये 1 किलो रवा घेतला आहे. 1 किलो इथे करणार आहोत 1 किलोची करंजी. त्यासाठी 1 किलो रवा अगोदर चाळणीने चाळून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता कढईमध्ये ना साधारणतः 1 वाटी इथे तूप गरम करून घेतले. कडकडीत तूप गरम हवं. एकदम कडकडीत तूप गरमच इथे आपल्याला घालायचे, जेणेकरून आपली जी करंजी आहे ना ती एकदम अशी खुसखुशीत तयार होते. थंड तूप घालायचं नाही. थंड तूप घातल्यामुळे ना करंजी वातड होते. ही एक ट्रेक तुम्ही फॉलो केली ना तर तुमची करंजी 100% एकदम अशी खारीसारखीच खुसखुशीत होईल. आणखीन एक पुढं टिप्स आहे जी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल. तर आता हे तूप टाकून ना आपल्याला थोड्या वेळ असंच ठेवायचं, जेणेकरून आपल्या हाताला ते पोहणार नाही. नंतर 2 मिनिटांनी याला मिक्स करायचं. तर हे बघा, सगळं रव्याला हे तूप लागेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकदम व्यवस्थित मिक्स झालं आणि मिक्स झालं की यामध्ये आपल्याला आता एकदम कडकडीत गरम पाणी घालून हे पीठ मळायचं आहे. एकदम कडकडीत गरम पाणीच घालायचं. गरम पाणी घातल्यामुळे ना काय होतं माहिती आहे का, रवा एकदम असा फुलतो आणि फुलल्यामुळे सुद्धा आपली करंजी एकदम अशी खुसखुशीत व्हायला मदत होते. आणि हे पीठ मळताना ना आपल्याला इथे सरसकट एकदाच पाणी ओतायचं नाही. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत जाऊ तसा रवा फुलला जातो आणि आपली करंजी एकदम अशी खारीसारखीच खुसखुशीत होते. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ मळताना आपल्याला एकदम असं जोर देऊन खसखस पीठ मळायचं. जितकं छान खसखस मळू तितकीच आपली करंजी मस्त होते बरं का, आणि एकदम अशी टम फुलते. तर हे पहा, एकदम हे मस्त असं पीठ मळलं गेलेलं आहे. आणि ना पीठ जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नको, मध्यम आकारामध्ये पीठ मळायचं. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर एक कपडा झाकायचा आणि आपल्याला अर्धा तास हा रवा भिजत ठेवायचा. कारण आपण यामध्ये गरम पाणी घातलं, त्यामुळे अर्धा तास इथे तुम्ही हा रवा असाच भिजत ठेवायचा. चला तर मग आता करंजीमध्ये सारण भरण्यासाठी हे सारण तयार करूया. तर आता इथे तुम्हाला तीळ भाजताना दाखवले नाहीत, पण किती किलो तीळ घेतले आहेत हे मी तुम्हाला सांगते. तर अर्धा किलो तीळ आहेत आणि अर्धा किलोला थोडंसं कमी इथे गूळ घेतला आहे. आता गूळ ना तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. तुम्हाला किती गोड खायचं असेल, आम्हाला थोडंसं कमी गोड लागतं, त्यामुळे इथे गूळ मी तिळापेक्षा थोडा कमी घेतला. आता हे तीळ आणि गूळ मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला हे एकदम असं बारीक हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. थोडंसं तुम्हाला दरदरं आवडत असेल तर थोडंसं तुम्ही इथे दरदरं ठेवू शकता. इथे मी जास्तही बारीक केलं नाही, थोडंसं केलं आहे. तर हे पहा, सगळं हे सारण मिक्सरमधून मी काढून घेतले. सॉरी, तीळ आणि गूळ म्हणजे त्याचं झालं आपलं सारण तयार. तर मस्तपैकी करंजीमध्ये भरण्यासाठी सारण तयार आहे. जे पीठ मळून ठेवलं होतं त्याला पण अर्धा तास झाला होता. ते पण एकदा चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि छान मळून घेतले की लगेच याचे आपण आता गोळे तयार करून घेणार आहोत. जितका रवा छान भिजला जातो ना तितकी आपली करंजी एकदम खुसखुशीत तयार होते. त्यामुळे रवा भिजण्यासाठी थोडासा वेळ द्या. त्यामुळे करंजीसुद्धा एकदम मस्त अशी होते. तर आता ना याची इथे मी एक लाटी बनवून घेतली आणि आता पोळपाटावरनं याला लाटून घ्यायचं. इथे आपल्याला पीठ लावायची सुद्धा गरज नाही किंवा तेल लावायची सुद्धा गरज नाही, कारण पीठ एकदम छान व्यवस्थित झालं आहे. आता इथे आणखीन एक महत्त्वाची, सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही करंजी बनवता वेळेस ना बरेच जण ही चूक करतात की करंजीचं जे पान असतं ते एकदम जाडसर किंवा मध्यम आकारामध्ये लाटलं जातं. पण मध्यम आकारामध्ये अजिबात लाटायचं नाही. जितकं शक्य होईल तितकं पातळ लाटायचं. त्यामुळेच आपली करंजी एकदम अशी खुसखुशीत आणि पोकळ व्हायला मदत होते. तर हे बघा, किती मी मोठं आणि एकदम पातळ याचं पान लाटून घेतलं. जितकं पातळ लाटाल ना तितकी आपली करंजी खारीसारखीच खुसखुशीत तयार होते. इथं ना माझ्याकडे साचा आहे करंजीचा. त्या साच्यामध्ये हे पान टाकून घेतलं आणि जे आपण सारण बनवून घेतलं ना ते सारण यामध्ये घालून घ्यायचं. मला इथे सारण करंजीमध्ये थोडंसं जास्त आवडतं, त्यामुळे इथे मी 1 चमचा थोडंसं वरती टाकलं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. सारण करंजीमध्ये जितकं छान भरपूर असेल तितकी करंजी खाण्यासाठी मस्त लागते. सारण भरून ना लगेच करंजीचा जो साचा आहे तो पॅक करून घ्यायचा. ते पहा, मस्तपैकी ते आपली अशी करंजी बनवून तयार होते. दोन्ही बाजूने सेम आपली करंजी बनवून तयार झाली. आता ना तुम्ही जशा करंज्या बनवत जाता ना तसं एखादा कपडा घ्यायचा, कपड्यावर करंज्या ठेवून घ्यायच्या आणि त्यावरनं एक दुसरा कपडा झाकायचा किंवा तोच कपडा अर्ध्या कपड्यावर टाकून अर्धा कपडा त्यावर झाकून ठेवायचा. तर हे पहा, मी अशा पद्धतीने ठेवल्यात. त्यावरनं कपडा झाकून ठेवला होता, नंतर तुम्हाला दाखवण्यासाठी तो बाजूला काढला. याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, आपण करंजी बनवल्याच्या नंतर कपड्यावर ठेवतो पण ती तशीच उघडी राहिली तर ती कोरडी पडते. कोरडी पडू नये ना म्हणून त्यावरतून झाकण ठेवायचं, जेणेकरून ती करंजी ओलसर राहते.
करंज्या केल्यानंतर त्यावर कपडा का झाकायचा? कारण आपण कपडा न झाकता तशीच करंजी उघडी ठेवली तर ती कोरडी पडते आणि जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो त्यावेळेस ती तळण्यासाठी खूप वेळ घेते. त्यामुळे तुम्ही लक्ष करून नक्कीच कपडा त्यावर टाकू शकता. मी दरवेळेस करंज्या करताना तसंच करते. त्यामुळे आमच्या करंज्या ज्या आहेत एकदम टम फुलल्या जातात, त्याचबरोबर त्या पटकनही तळल्या जातात. तर हे पहा, करंज्या करून झाल्यानंतर तेलामध्ये टाकून घ्यायच्यात. मस्तपैकी कमी गॅसवर हे करंज्या आपल्याला तळून घ्यायच्यात. तर तुम्ही पाहू शकता किती करंज्या एकदम अशा टम फुललेल्या आहेत. पलटीसुद्धा होत नाही करंजी एवढी फुललेली गेलेली. तरी ते तेल आपल्याला मीडियम गरम हवं, जास्त कडकडीत तेल गरम नको आणि मंद आचेवरच करंज्या तळून घ्यायच्यात. तर मस्तपैकी त्या आपल्या करंज्या मी तळून घेतल्या आहेत. आता सगळ्या करंज्या बाजूला काढून घ्यायच्या. सगळ्या करंज्या तेलामध्ये तळून घेतल्यात. मस्तपैकी अशा खुसखुशीत जिभेवर टाकताच विरघळणाऱ्या खारीसारख्याच आपल्या करंज्या बनवून तयार होतात. तुम्ही ह्या 3 टिप्स नक्कीच फॉलो करा. तर तुम्ही पाहू शकता किती अशा टम काठोकाठ आपल्या ह्या करंज्या फुगल्या गेलेल्या आहेत आणि एकदम अशी खारीसारखीच खुसखुशीत करंजी लागते. मी तुम्हाला एक करंजी फोडून पण दाखवते आणि त्याचा तुम्ही आवाज ऐकूनच अंदाज लावू शकता की करंजी किती खुसखुशीत झाली आहे. अशी जिभेवर टाकताच विरघळते. तुम्ही सुद्धा या दिवाळीला नक्कीच करून बघा आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा.